बघू कसा राईस झालाय. मसूर पुलाव का काय? मसूर पुलाव, मसूर भात, मसूर खिचडी, वॉट एव्हर यू वॉन्टेड टू से. स्मेल कसा येते? मस्त येते. गरम गरम वाफा सुटलेल्या आहेत गाईज. इकडे भाकरी खाऊन झालेली आहे आणि आजचा स्पेशल मेनू काय माहिती आहे का? या गोष्टीसाठी फक्त मी ब्लॉग चालू केलेला आहे, आता कॅमेरा चालू केला आहे. मसूर राईस पहिल्यांदा रेशमाने ट्राय केलेला आहे आणि मला तर आवडतो, कारण की हे मला माहित पण नव्हतं, तू मला सांगितलं पण नाहीस. तू विचारलं पण नाही ना कधी राईसमध्ये काय आवडतं वगैरे. तुला बिर्याणी सोडून काही आवडत नाही. आणि फ्राईड राईस पण आवडतो. अंडा एक फ्राईड राईस. वाव. आणि बटाटा मीच टाकायला सांगितला, जो की मला नाही आवडत, बट तरी पण मी बटाटा टाकायला सांगितला मसूर राईसमध्ये. पण तुमच्या ह्या मसूर राईससाठी मी किती कष्ट घेतले माहिती का तुम्हाला? आय नो. हिने मला भाजी पण आणायला सांगितली. 1-2 जणांना ताईंना फोन करून विचारलं तिकडं की मसूर राईस कसा बनतो. परत बिर्याणी मसाला ॲड केला आहे. भाई मी विचार केला की ज्यावेळेस ताई बनवायची त्यावेळेस एवढा एफर्ट घेत होत्या का, आणि आत्ता हिने मसूर राईस बनवण्यासाठी एवढा एफर्ट काय घेतला, जशी काय बिर्याणी प्रिपेअर करते. खाऊन सांग चल. हां तेच, आता बघूया. खाण्याचीच वेळ झाली आहे, टेस्ट करून सांगतो तुला कशी झाली आहे ते. तू नावच ठेवशील रे. जर चांगलं असेल तर चांगलंच बोलणार, नसेल तर मी सांगेल चेंज काय करायचं किंवा काय कमी जास्त आहे. जेन्युइन रिझन सांगेल. नाही चांगलं बोलू शकत मी, खोटं नाही बोलू शकत. अरे का खोटं बोलू? पण मी लोकांना काय वाटेल की मी म्हणजे ब्लॉग करताना खोटंच बोलतो. मी आहे ते आहे, जे खरं सांगतो. मी खोटं कसं बोलू त्यांना? हा तूच बोल, सांगितलंस पहिलं. बरं ठीक आहे, बघतो ना. दिसताना तर गाईस चांगला दिसतोय. हाफ येते ना तर त्याच्यामध्ये त्या मसूर राईसचा एकदम टिपिकल वाला स्मेल येतोय. अख्खा मसूर राईस गरम आहे. दिसतं नाही सगळं चांगलं दिसतं म्हणून तर जग फसतो. चांगलं झालंय. काय तिखट मीठ वगैरे नाही परफेक्ट झालंय, छान झालंय. ताईंसारखा झालाय का? आता ती टेस्ट आठवत नाही मला, बट हां मे बी झालंय. मे बी झालंय म्हणजे चांगलं झालंय. खूप वर्षांनी खाल्लंय. खूप वर्षांनी खाल्लंय. मुंबई सोडल्यानंतर आता आवडलं, चांगलं आलंय. थँक्यू. मग अच्छा पोपी घ्यायची हो. किस नाचीस ने बनाया मसूर पुलाव. काढ दो उसके हाथ. खायला मिळायचं नाही, छान झालंय. आता अथांग झोपलेला आहे बाय द वे, म्हणून आम्ही एवढं फ्रीली जेवतोय. नाहीतर यांनी तिथं आतापर्यंत निघाणा केला असं तुम्हाला माहितीच आहे. धावत आला धावत. आलं की तुला बटाटा पाहिजे असेल ना. चलिए मी देतो बटाटा. ये बटाटा देतो. इथं बसा. बटाटा आमचा खूप फेवरेट आहे गाईज. देणार ना बाबा. पापड पण देणार आहेत बाबा. आला तिकडे. कुठे बुद्ध बाबा? कुठे बुद्ध बाबा? हा बुद्ध बाबा कुठं आला? तिकडं आला का? बापरे, बुद्ध बाबा आला. आता आपण काय करायचं? चल पाणी पिऊया. भाता खाल्लास ना, आता पाणी पिऊया. ये इकडे. ते माझं पाणी आहे, ते माझं आहे, ते बाबाचं आहे. हे घे, हे तुझं पाणी. हे घे पाणी पी. हे पाणी तुझं आहे, ते माझं आहे ते. ते बाबाला दे, तुझं घे दर. दे. बाबा पण पाणी पितो ना. नो टाकायचं नाही. तुझी कार बघ कशी उलटी पडली. कशी उलटी पडली कार? कशी उलटी पडली आहे? तिला सरळ कर. जा सरळ कर तिला. सरळ कर कारला. खाली घे. खाली घे उचू. घे खाली घे उचलून. घे खाली उचलून. गुड बॉय. कम ऑन. घे खाली. घे खाली ठेव खाली ठेव ती येईल बरोबर. ये
या घेतलास खाली. हा मग बस आता त्याच्यावरती, बघू कसा बसतो आता. कशा बसतो. आम्हाला उलटच बसायचं असतं कारण की आम्ही स्टेअरिंगने नाही चालवत, आम्ही बॅक साईडने रिव्हर्स गाडी चालवतो. हे बघा वा. आता याचं पोट भरलेलं आहे, भाता खाल्लाय आणि पाणी पिलंय. आता पोट भरले तर आता बिंदास खेळणार, मस्ती करणार आणि आम्हाला थकवणार आहे आता. बघ गेला. आता खेळायचं तर काहीच नाही, पण खाली सांगितलं घ्या. घे घे खेळा खेळा खेळा. आता तुम्ही लक्ष द्या फक्त. आता फक्त बघा तुम्ही त्यातलं कुठलं एक तरी खेळणं उचलतोय का. नशीब बाबा हे एक तरी घेतलं, नाहीतर तिकडं टाकून डायरेक्ट तिकडे पळाला असता. छान छान आहे ना. हा छान छान. हा झोपला होता जाऊन मी माझं काम करत होतो आणि आता उठलाय, तर आता याला थोडंसं हँडल करतो कारण की हा लवकर काय झोपणार नाही आता. काय हा डायरेक्ट 6-7 वाजता, 6-7च्या नंतरच झोपायला जाईल. काय काय तिकडे तिकडे ना, आता नाही. ते बेबी डॉक्टरकडे गेले. बेबी डॉक्टरकडे गेलाय. बेबी डॉक्टरकडे गेलाय. हां बेबीला बुबूज आली ना. हां आजारी आहे बेबी. हो पी दे मला एक मस्त. छान छान आहे पप्पा माझं. हो जायचं थोड्या वेळाने जाऊ. हा ते आलं ना बेबी मग जाऊया आपण. हो बबू हो हो. झोप हा ना खेळ. हां मला तर आता झोप यायला लागली. डोळ्यावरती माझ्या असं हे दिसते का तुम्हाला, झोप दिसते का. तंतरली आहे माझी डायरेक्ट. रात्री 3 वाजता झोपलं. या भातदाराने काही झोपूनच दिलं नाही, त्यामुळं मग नाही रात्री 3 वाजता झोपलो आहे. माझं एडिटचं काम करत होतं थोडंसं आणि व्लॉग एडिट करता करता थोडंसं लेट झालं आणि मग थंबनेल वगैरे सगळं शेड्यूल करूनच झोपलो. मग व्लॉग एडिट करायला वेळच मिळत नाही. सो रात्रीचा टाईम निवडला आहे मी तर. मग कधी कधी 1 तासामध्ये होतो, कधी कधी 2-2.5 तास पण जातात मला ब्लॉग एडिटला. मला पण भयंकर झोपली भयंकर. आता पडला असता ना, आता कोण पडला असतं. तू पडला असता ना आता. मग कोणाची चुकी होती, तुझी ना. से सॉरी. मग से सॉरी फर्स्ट. से सॉरी फर्स्ट दोन्ही आता नाही. हां मला असं वाटतं मला झोपलं पाहिजे, पण आता रेश्माचा कॉल चालू आहे त्यामुळे तिच्याकडे पण याला देऊ शकत नाही आणि याच्यावरती लक्ष ठेवू नये. आणि हा लवकर पण झोपणार नाही कारण की आत्ताच झोपेतून उठलेला आहे. तर मला थोडंसं आता वाट बघावी लागेल. डोळे एक नॅप जरी भेटला असता ना मला 15-20 मिनटाचा किंवा अर्धा तासाचा, तरी मला म्हणजे फ्रेश वाटलं असतं. बट आता डायरेक्ट डोळ्यावरती असं झोपेचं हे आलेलं आहे, तवंग आलेला आहे. तवंग असा हा करतो. इकडं बकेट घेऊन येतो, इकडं सगळे खेळणी ओतून देतो आणि इकडं बकेट येऊन ही कडी उघडतो. ही जी कडी आहे ती उघडतो तो. आणि इथून जर 2 वेळा इथून पडलेला आहे तरी पण त्याला ऐकायचं नाही. येऊन इथेच उभं राहायचं. पडला होता की नाही पहिला पडला होतास ना तू इथे, मग का आलास इथे परत. आता मी काय बोलतोय, मला माहिती आहे त्याच्यावरती उभा आहेस तू आणि इथून पडला परत तर चल उतर खाली. तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो ना बाबा, उतर खाली उतर. हां गुड गुड गुड. चला तिकडे. गुड बॉय.
सगळी खेळणी भरून ठेवा त्याच्यामध्ये. गुड बॉय कोण आहे? वाव, अथांग इज अ गुड बॉय. अथांग इज अ गुड बॉय. येस, काढ. हां, काढा. गुड. सगळे खेळणे याच्यात भर. टाक खेळणे भर याच्यात. खेळणे स्वतः बसायला लागला त्याच्यामध्ये. वा, बसतो बाय द वे, पण मोकळे असल्या असा पडतो मग कधी कधी. लक्ष नाही दिलं ना मग असा पडतो कधी कधी. हां, आता बस. झालं. लागली. कुठे लागली? इथे लागली. अबो इथे लागली. माझ्या बुबूला लागली इथं रे. हे बंद करायला गेला आणि टपक्याने डोक्याला लागली. खेळा. नको बंद करू. लागेल बघा. अशीच लागली ना. अशी लागली. मला सांगतो अशी लागली. मला करून दाखवतो असं लागलं. काय ग, तुझा कॉल चालू आहे काय? नाहीये. नाही, कॉल नाही चालू आहे. मी काम करते. बोल की. काम करतेस का? कोणाचं? काय नाही, मला आली आहे झोप. तर मला अर्धा तासाचा नॅप हवा आहे, कारण की मला नाही मिळणार. नाही ना. ठीक आहे. नाही, त्याकडे थोडं लक्ष दिलं असतंच. मला अर्धा तास नॅप काय घ्यायचा झालं होता. काय पण? झालं काय ना, मला रात्री मी तीन वाजता झोपलो. मला आता डोळ्यावरती एकदम रेनकोट घाल पहिला. झोप आली. ये चल. दादू घाल. घाल ना, ए दादू. हा रेनकोट त्या दिवशी त्याला नवीन रेनकोट आणलेला गाईस. पिकाचू वाला रेनकोट घेतला. पिकाचू वाला रेनकोट कुठे? जादू 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 जादू. पण तू इथं का आणून लटकवलाय तो रेनकोट? कुठं लटकू म्हणजे? आत नाही, एक मिनिट, एक सेकंड. आत ऐक तरी, माझं ऐकून तरी घे. आतमध्ये होता की नाही? तिथून आणला, मग इथे करून त्या बॉटलच्या तिथे लटकत होती. आता इथे लटकत होती. पण म्हणजे असा लटकी नको करू. आतमध्येच ज्या दरवाजाच्या मागे लटकून ठेव. कुठे जायचं? तिथे जायचं. हा बघा, डायरेक्ट आता दरवाजा उघडायला जाईल त्यांचा ठोकायला. हो, बेबी घरी नाहीये. हा, बेबी नाहीये घरी. सावकाश. इकडे नाही जायचं. हो, इकडेच खेळा. टाक माझ्याकडे बॉल. टाक 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 टाक. काय आवाज येतो रे तिकडे? कसला आवाज येतो? वरती ढग गरजतात ना गाईज, वरती ढग गरजायला लागलेत, तर त्याला आवाजाने इकडे तिकडे बघतोय की कसला आवाज येतो नक्की. हा, पिजन बघायचं? पिजन बघायचे? चल दाखवतो. ये ना, दाखवतो इकडे. ये पिजन दाखवतो. हा, लगेच आला. पिजन नाही रे, एक पण नाही पिजन. एक पण पिजन नाही येते. कुठंच दिसत नाही बघ. कुठंच नाहीये दिसत. हो, कुठे? तिथे पिजन आहे. दिसलं का पिजन? हो, बुधे बाबा. कोण आहे तिकडे? बुधे बाबा आहे का? हो, इकडे खेळा. मग इथे टाक माझ्याकडे. जा. हा, टाक माझ्याकडे. जा. हो, छान आहे ना. हे बघा गाईस. सावकाश. एकटाच स्टेप्स चढतो. एकटाच उतरत एकटा नाही, पण एकटा चढतो स्टेप्स. उतरायचं आपल्याला. बघा, एक पाय टाकेल आता गाईस. वा, एकच पाय टाकतो. दुसरा पाय टाकतच नाही तो. तो पाय टाक. तो टाक. तो टाक. तो रे, उजवा पायच टाकतोय. असा, गुड. ये, आता तो टाक. आता परत चढेल बघा काहीच. चढायला त्याला सपोर्टची गरज नाही लागत, पण उतरताना थोडासा लागतो, कारण की डायरेक्ट पळाल्यासारखं करतो तो. आम्ही दोघंच आता लॉबीमध्ये बाहेर खेळतोय, कारण की घरामध्ये बोर झालेलो आहे आम्ही. आता
आता मी नाही चालणार. तू पण दमलास ना? हां, मग थोडासा रेस्ट करायचा आपल्याला, मग परत चालायचं. ठीक आहे, रेस्ट कर. बस बस. हा काही ऐकणाऱ्यातला नाही आहे, रेस्टच्या जागी थांबणारच नाही. गिव मी 5 दे ना. ये गिव मी 5. ये गाईज, या पोराला थंडी नको वाजू दे म्हणून मी खाली अंतरलेलं आहे मॅट. आणि हे बघा तो कसं करून टाकतोय बघा. हा, मी तुझ्यासाठी अंतरले ना बाबू. मग बघा, आत्ताच मी बोललो ना. थांब, बाबांनी तुझ्यासाठी अंतरलंय की नाही? मग त्याच्यावरती खेळायचंय बाबा. सरक, मला नीट करू दे. खेळण्यासाठी तुला अंतरलंय, तर तू कशाला खराब करतोय त्याला? सरक मागे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मगाशी मारले त्याचं, आता लाडीगुडी लावते का? काय रे? आई आई आई. अरे ह्याला कशी झोप येत नाही? पण आपल्याला एकतर झोप आली. हा रात्रीचा झोप काढून घेतो. तर रात्रभर अख्ख्या दिवसाची चार्जिंग करून घेत होतो. तेच की. आता जाईल बघ तिकडे खिडकीमध्ये. ढुंगण वाकडं करून जातो. ढुंगण. अरे चांडाळा, कशाला गोल गोल येडे मारतईस? ऐक माझं, ऐक पहिलं. पप्पी देणार आहे का तू आईला? दे इथं. इकडं वरती नाक. चावू नको, तोंड बंद करून दे. गरमागरम वडापाव खायचे. चालेल की, मी पण खाईल की. मग घेऊन ये की जाऊन. नाही, मी नाही जाणार खाली. खाली चिक्कल राड्याचा मी नाही जाणार खाली. तुला जायचं तर तू घेऊन ये. नाही, मी पण नाही. मग राहिलं काय राहिलं? जा, मला खायचंय, घेऊन ये. माझी एक अपेक्षा पूर्ण नाही करू. जमणार नाही. खाली राडा, तेवढा पाऊस वगैरे बाहेर पडतोय. राडा कसला जायला वगैरे बनवायची का घरात? कचकच वाटते ती जायला खाली. बनवायची का घरात? बनवायचे का घरात? हा, घरात बनवायचे का? घरात बनवायचे का? हा हे हो करू नकोस, वलपडीन मी. या पोराने ते काय झोपून दिलं नाही मला. आता वाजले संध्याकाळचे 5. तर आजचा पूर्ण ब्लॉगमध्ये जास्त करून मी आणि तोच दिसला असेल, कारण की रेश्मा कॉलमध्ये बिझी. तिचं ते डिलेवरिंगचं सर्व काम चालू आहे. डिलेवरी मीन्स प्रोजेक्टचे जे पण डिलिव्हरेबल्स आहेत आजचे. सो त्यामुळं तिला कॉलमध्येच बिझी राहणे आहे आणि बिझी आहे. त्या कामाचा लोड आज तिला जास्त आहे, त्यामुळे तिला मी जास्त ब्लॉगमध्ये घेतली पण आणि डिस्टर्ब पण केलं नाही. मध्ये जेवढी ती येऊन बाळाला भेटून जायची 10-15 मिनटाचा किंवा 5 मिनटाचा जो टाईम असतो तिला मिळतो, स्पॅम टाईम, तर त्याच्यामध्ये येऊन भेटून जायची. तेव्हाच काय आले असेल ते कॅमेऱ्यामध्ये. काय बघू त्याच्यामध्ये आहे का? बघा, पूर्ण क्लीन खाल्लंय त्याने, आणि ते पण फोर्क स्पूनने. वा, संपलं संपलं. फिनिश. गुड बॉय. हां, घे हे पाणी घे. चला पाणी पिया. सावकाश सावकाश. ॲक्च्युली आतांचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता वाजलेले 6:15 आणि आयुषला आता चहा द्यायची वेळ झालेली आहे. त्याच्यासाठी मी चहा बनवलेला आहे. इथे आहे चहा. त्यांनी सोडला आहे चहा, पण सकाळी कसं झालं, तो रात्री साधारणतः 3-3:30ला झोपला असेल एडिटिंग वगैरे करून, आणि त्याच्यानंतर बाळ लवकर उठतं. आजही नेहमीप्रमाणे तोच उठला आणि त्यानेच बाळाचं सगळं बघितलं. मी 9:30-9:45ला उठले असेल आणि तो 9:15ला वगैरे उठला. तर त्याला दुपारी जेवण झालं तर एवढी बेकार सुस्ती आली होती ना, बोलला रेश्मा मला नॅप पाहिजे, मी झोपू का 15-20 मिनटं. मग काल साधारणतः 5:15-5:30ला तो झोपला आहे.
तर आता दिवाबत्तीचं टायमिंग झालं आहे 6:15. त्याला उठवायची वेळ झालेली आहे. चला त्याला उठवू आपण. चहा त्याला घेऊन जाऊयात आणि त्याचे रिॲक्शन कॅप्चर करूयात. लेट्स गो. गुड मॉर्निंग बाबा. बाबा तुमच्यासाठी गुड मॉर्निंग. किती वेळ झाला? 6:15 झालेत. किती वेळ झोपलो? 5:15 झोपलास तू. 5:15 चाय. 2 तास 5:15 ते 6:15 आणि तुला मी डिस्टर्ब पण नाही करून दिलं पोराला. मग पहिले तुझ्यासाठी नाही येते. पहिले 1 तास मी झोपलो असेल. नंतर तू बाहेर दरवाजा इकडे तो इकडे तिकडे पळतोय. नाही तो कुठंच नाही पाहिला. आम्ही सोफ्यावरच खेळत होतो पूर्ण वेळ. बाय द वे त्याने माझं मंगळसूत्र तोडलं पुन्हा एकदा. पुन्हा एकदा तोडलंय. गळा भुंडा दिसतोय. माझा नवरा असा कुठंतरी पडलाय. चांगलं नाही वाटत ते मला. तुझ्या समोर आहे ना. बरं चल गरम गरम चहा पिऊन घ्या आता. छान फ्रेश वाटेल. ठेवू का? जाऊ का म्हणजे मी?